नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फणसडोंगरी पेण येथे वैकुंठवासी हरिभक्त परायण गोपीनाथ म्हात्रे यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न। इंचगिरी रसाळ संप्रदाय भजन मंडळ फणसडोंगरी येथे वैकुंठवासी हरिभक्त परायण गोपीनाथ रामा म्हात्रे आबा यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात पार पडला। या सोहळ्यास प्रतिष्ठ व्यक्ती, गुरुबंधू, भगिनी, आप्तेष्ट आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। आराध्य दैवत समर्थ भाऊसाहेब महाराज व सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता श्री गुरुमूर्ती अभिषेक पूजनाने झाली। टाळ मृदुंगांच्या गजरात मूर्ती मिरवणूक, मंडप प्रवेश आणि गणेश पूजन झाले। सकाळी 10 वाजता जलधिवास, धान्यधिवास, पुष्पधिवास व होम हवन पार पडले। दुपारी 12:30 वाजता मुख्य प्राणप्रतिष्ठान विधी, होम हवन आणि पूर्णाहुती झाली। दुपारी 2 वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत इंचगिरी संप्रदाय भजन मंडळ मोठेवडाव यांचा नित्यपाठ, तर संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत प्रज्ञाचक्षू रायगडभूषण माऊली प्रसाद हरिभक्त परायण दिगंबर महाराज राऊत श्री गुरुनिवास संस्थान पेण यांचे हरिकीर्तन झाले। या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पेण नगरपालिका माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते भूषण कडू आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे इंचगिरी भजन मंडळ मोठेवडाव आणि संपूर्ण म्हात्रे परिवाराने यशस्वीरित्या आयोजन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटील सह तृप्ती भोईर, पेण।